Hello friends, welcome to बच्चाओ क्लासेस. मी बच्चाओ सर, डायरेक्टर ऑफ बच्चाओ क्लासेस. बच्चे लोक आपलं चाललंय मॅथ्स पार्ट 1चं फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे सेट्स. बच्चे लोक सेट्समध्ये आपण आतापर्यंत 1.3 एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलेले आहेत. 1.4 साठी लागणारी थेअरी सुद्धा आपण बच्चे लोक कंप्लीट केली आहे. 1.3 नंतर आपण कोणती थेअरी पाहिली बच्चे लोक? तर आपण पाहिलं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. नंतर पाहिलं चलो युनियन ऑफ टू सेट्स. युनियन ऑफ टू सेट्स. आणि नंतर चलो आपण एक फॉर्म्युला पण पाहिला कोणता? नंबर ऑफ ए युनियन बी equal to number of A plus number of B minus number of A intersection B. but चलो समजा A हा सेट, A is the set of 10, 11, 12, 13, 14, 15 and चलो B is the set, B is the set such that त्याचे मेंबर्स आहेत 13, 14, 15, 16, 17, 18. तर बच्चे लोग A इंटरसेक्शन B ह्या सेट मध्ये कोण येतो? बच्चे लोग A इंटरसेक्शन B हा कसला सिंबल आहे? इंटरसेक्शनचा. तर A इंटरसेक्शन B मध्ये कोण येतं? तर यांच्यातले फक्त कॉमन मेंबर्स येतात. यांच्यातले कॉमन मेंबर्स 13, 14, 15 दोन्हीकडे आहेत. त्यामुळे इंटरसेक्शन मध्ये कोण येतं बच्चे लोग? तर कॉमन मेंबर्स 13, 14, 15. आणि बच्चे लोग A युनियन B, A युनियन B. युनियन मध्ये कोण येतं? दोघातले सगळे मेंबर्स. A मधले पण मेंबर्स, B मधले पण मेंबर्स. त्यामुळे A मधले 10, 11, 12, 13, 14, 15 हे तर राहतीलच. फक्त हे जे दोघांकडे कॉमन आहे बच्चे लोग ते रिपीट होत नाहीत. फक्त मग कोण घ्यावे लागतील? 16, 17, 18. तर बच्चे लोग A इंटरसेक्शन B मध्ये कोणते मेंबर्स असतात? दोघातले कॉमन. आणि A युनियन B मध्ये कोणते मेंबर्स असतात? दोघांमधले सगळे. बच्चे लोग नंतर आपण अनुभवलं की नंबर ऑफ A म्हणजे A मध्ये किती एलिमेंट्स आहेत. बच्चे लोग नंबर ऑफ A मध्ये किती एलिमेंट्स आहेत? करा काउंट. 1 2 3 4 5 6. A मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर 6. नंबर ऑफ B मध्ये किती एलिमेंट्स आहेत बघा? B मध्ये पण 6 आहेत. B मध्ये पण 6. देन बच्चे लोग नंबर ऑफ A इंटरसेक्शन B मध्ये पहा. नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. A इंटरसेक्शन B मध्ये किती बच्चे लोग? 1 2 3 मेंबर्स आहेत. आणि A युनियन B मध्ये पहा. नंबर ऑफ A युनियन B मध्ये किती मेंबर्स आहेत पहा. युनियन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 मेंबर्स आहेत. तर बच्चे लोग सहज लक्षात येऊन जातं. नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B जर केलं तर किती आलं? 12. आणि नंबर ऑफ A इंटरसेक्शन B प्लस नंबर ऑफ A युनियन B केलं तर हे सुद्धा किती येतं? तेवढंच येतं. जेवढी त्या सेट्स मधल्या एलिमेंटची addition असते. number of elements, number of members in that sets is equal to number of elements in intersection plus number of elements in union of the sets. हा आपल्याला अनुभव येतो. त्यामुळे बच्चे आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो? नंबर ऑफ A युनियन B प्लस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B या दोघांची ऍडिशन. युनियन मधले मेंबर्स, इंटरसेक्शन मधले मेंबर्स इक्वल टू कोण असतं? नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B एवढे असतात ते. मग बच्चे लोग याच्यावरूनच तुम्हाला बुक मधला फॉर्म्युला तयार होऊन जातो. नंबर ऑफ A युनियन B इक्वल टू नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B. आणि या प्लसला आपण जर इकडे शिफ्ट केलं तर काय झालेलं असतं? मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. तर बच्चे लोग हा फॉर्म्युला पण आपल्याला वापरायचा असतो. तो तुम्हाला पुन्हा पुढे जाऊन जेव्हा तुम्ही 11 12 मध्ये याल तेव्हा सुद्धा हा फॉर्म्युला काय करायचा आपल्याला वापरायचाच आहे. तर बच्चे लोग युनियन ऑफ टू सेट्स फक्त काय? दोघांमधल्या कॉमन मेंबर्स, दोघांमधल्या कॉमन मेंबरचा सेट तो कुठे?
इंटरसेक्शन मध्ये येतो आणि युनियन मध्ये कोण येतात, दोघांमध्ये सगळेच्या सगळे मेंबर्स येतात. आणि शिवाय हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. चला बच्चों याच्यावर आहे प्रॅक्टिस सेट 1.4, तर त्याला आपण सॉल्व्ह करूया. चलो प्रैक्टिस सेट 1.4 मतलब फर्स्ट सम, if number of a equal to 15, number of a union b equal to 29, number of a intersection b equal to 7, then number of b equal to question mark है. चलो क्वेश्चन एक, number of a equal to 15, number of a union b equal to 29, number of a intersection b equal to 7, then number of b equal to question mark. चलो जेव्हा केव्हा या चॅप्टरवर तुम्हाला एक्झाम द्यायची वेळ येईल, पेपर द्यायचा वेळ येईल, जेव्हा याच्यावर तुम्हाला टेस्टसाठी हे चॅप्टर राहील, तेव्हा हे सम प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये असतं, म्हणजे असतंच. हे म्हणजेच काय, असं सम. तर चलो मोस्ट इम्पॉर्टंट सम ऑफ द चॅप्टर. ओके चला चलो सॉल्व करूया. सिंपल सम आहे. सोल्यूशन जे दिलंय ते लिहून घेऊ पुन्हा. हियर नंबर ऑफ ए किती बचलो 15, नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे 29, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 7, आणि फाइंड करायचं नंबर ऑफ बी ला. बघा आपण आताच पाहिला फॉर्म्युला, या चौघांमधलं नातं सांगणारा फॉर्म्युला काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी इक्वल टू नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, हा ओरिजिनल फॉर्म्युला. पण मग आपण फॉर्म्युला कोणता वापरणार आहोत, नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. या साइडला अजून कोण असतो बच्चो, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी पण असतो, पण तो प्लसचा इकडे काय झालेला असतो, मायनस झालेला असतो, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. तो फॉर्म्युला काय बच्चो, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बच्चो चला ज्याच्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या टाका आणि सॉल्व करा. नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे बच्चो 29 आहे, दिलेलं आहे 29, इक्वल टू नंबर ऑफ ए किती आहे बच्चो 15 प्लस नंबर ऑफ बी किती फाइंड करायचं आहे, नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 7. बच्चो जे माहिती आहे त्याच्या व्हॅल्यूज टाका. युनियनची व्हॅल्यू नंबर ऑफ ए युनियन बी दिलंय भरा, नंबर ऑफ ए दिलंय भरा, नंबर ऑफ बी फाइंड करायचं राहू द्या तसंच, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलंय बरं. आता हे तर काय झालं तुमचं 5th 6th 7th स्टँडर्डचं सम झालं. इथून तर काही तुम्हाला चुकण्याची गरजच नाहीये. 29 इक्वल टू बच्चो 15 मायनस 7 करून घेऊ, 15 आणि मायनस 7 किती होतील तर 8 प्लस नंबर ऑफ बी 15 मायनस 7 करून घ्या 8. आता 8 ला पण इकडे शिफ्ट करा, 29 मायनस 8 इक्वल टू काय असेल, नंबर ऑफ बी. मग 29 मायनस 8 करा, आता किती येतील बच्चो तर 21 इक्वल टू नंबर ऑफ बी. देयरफॉर नंबर ऑफ बी इक्वल टू किती 21. तर बच्चो एकदम सिंपल सम, पण एग्जाम मध्ये सापडणार म्हणजे सापडणार. किती मिनिमम 2 to 3 मार्क्सला हे सम येणार म्हणजे येणार. तेव्हा प्रत्येकाला हा फॉर्म्युला आठवलाच पाहिजे आणि हे सम सॉल्व करताच आलं पाहिजे. बच्चो चला सॉल्व करूया आपण सेकंड समला. बच्चो आपला सेकंड सम आहे, इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टूडेंट्स. बच्चो इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टूडेंट्स, आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 80 लोक चहा पितात, 60 ड्रिंक कॉफी, 60 मुलं कॉफी घेतात, अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, 20 मुलं मात्र काय ड्रिंक काय टी अँड कॉफी बोथ दोघं पितात. फाइंड द नंबर ऑफ स्टूडेंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. फाइंड द नंबर ऑफ स्टूडेंट्स हु डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. तो चलो
चहा पण घेत नाहीत, कॉफी पण घेत नाहीत असे स्टुडंट्स आपल्याला शोधायचे आहेत. मग चलो पहिल्यांदा यांच्यापासून आपण सेट्स बनवून घेऊ, त्या सेट्सला नावं देऊ आणि मग बघूया. चला इथे काय आहे चलो, काही जण 80 स्टुडंट ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी. काही जण चहा पिणार आहेत, काही जण काय कॉफी पिणार आहेत. मग आपण या चहा पिणाऱ्यांना एक नाव देऊ सेटचं. त्यांना समजा ए सेट म्हटलं तर कॉफी पिणाऱ्या मुलांच्या स्टुडंटच्या सेटला काय म्हणूया, बी म्हणूया. मग लेट सेटचं आपण नाव घेऊया. लेट द सेट ऑफ स्टुडंट्स, the set of students, let the set of students who drink tea equal to A. त्याला आपण काय सपोज करूया, A. Let the set of students who drink tea and the set of students who drink coffee equal to B. म्हणजे या सेट्सला पहिलं काय नाव देऊया आपण. लेट द सेट ऑफ स्टुडंट्स हु ड्रिंक टी, लेट द सेट ऑफ स्टुडंट्स हु ड्रिंक कॉफी. चला मग ही जी इन्फॉर्मेशन आहे बच्चो, ही जी इन्फॉर्मेशन आहे तिला प्रॉपरली इथे आता सेट मध्ये घेऊया आपण. In a hostel there are 125 students. त्याला बच्चो ना नंबर ऑफ ए म्हणता येईल, ना नंबर ऑफ बी म्हणता येईल, ना नंबर ऑफ ए युनियन बी किंवा नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, असं काही नाही. अजून त्याला थोडा वेळ बाजूला ठेवू आपण. आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी. बच्चो 80 स्टुडंट्स ड्रिंक टी, 80 लोक चहा पितात. म्हणजेच काय बच्चो, नंबर ऑफ ए चहा पिणाऱ्यांना आपण काय म्हटलेलं आहे, सेट ए मध्ये टाकलेलं आहे. लेट द स्टुडंट्स हु ड्रिंक टी इज व्हॉट, सेट ए. आणि मग 80 स्टुडंट्स ड्रिंक टी म्हणजेच काय आहे बच्चो, नंबर ऑफ ए इक्वल टू काय आहे, 80. बच्चो 60 ड्रिंक व्हॉट, कॉफी. 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. मग तुम्ही सांगा बच्चो, कॉफी पिणाऱ्या स्टुडंटचा सेट आपण कशाने दाखवला, बी ने. मग नंबर ऑफ ए 80, तसं नंबर ऑफ बी किती आहे बच्चो, 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. बच्चो 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. 20 स्टुडंट्स ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, दोघं पिणार आहेत, टी पण आणि कॉफी पण. बच्चो आपण कोणत्या सेट मध्ये दोघातले मेंबर्स घेतो. दोघातले मेंबर्स आपण युनियन मध्ये पण घेतो आणि इंटरसेक्शन मध्ये पण घेतो. पण इंटरसेक्शन मध्ये कोणते मेंबर घेतो बच्चो, दोघांमधले कॉमन मेंबर घेतो. इंटरसेक्शन मध्ये दोघांमधले कॉमन म्हणजे हे पण आणि ते पण. मग आता 20 मुलं कशी आहेत बच्चो, हे पण पितात ते पण पितात, चहा पण पितात कॉफी पण पितात. 20 स्टुडंट्स ड्रिंक बोथ टी अँड कॉफी. हे टी ही घेतात आणि कॉफी ही घेतात. त्यामुळे ह्याही सेट मध्ये आहेत त्याही सेट मध्ये आहेत, त्यांना काय म्हणतो आपण, इंटरसेक्शन वाले मेंबर म्हणतो बच्चो. मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. इंटरसेक्शन मध्ये कोण, दोघांमधले कॉमन. आणि 20 स्टुडंट्स कसे आहेत बच्चो, टी पण घेणारे कॉफी पण घेणारे, म्हणजे इकडे पण आहेत तिकडे पण आहेत, म्हणजेच ते कॉमन मेंबर्स म्हणजेच कोण, इंटरसेक्शन वाली मंडळी येते. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू किती, 20. याच्यावर बच्चो आपण काय करूया, नंबर ऑफ ए युनियन बी ला फाइंड करून घेऊ. नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजे काय, ए मधले पण बी मधले पण, म्हणजेच काय, ए युनियन बी मध्ये ह्या केस मध्ये काय, चहा पिणारे असतील किंवा कॉफी पिणारे असतील, पण कमीत कमी एक पेय पिणारे ते असतील. एक तर चहा पिणारे असतील, एक तर कॉफी पिणारे असतील. ए युनियन बी मध्ये चहा पण कॉफी पण आणि बोथ. तर बच्चो ए युनियन बी मध्ये कोणते मेंबर असतात, ए मधले पण आणि बी मधले पण. ए मधले पण बी मधले पण, फक्त रिपीटेड मंडळी नसते, रिपीट मेंबर्स नसतात. मग ए युनियन बी मध्ये काय, इथे चहा पिणारे पण आहेत,
कॉफी पिणारे पण आहेत, म्हणजे दोघांपैकी एक पेय पिणारी मंडळी, कमीत कमी एक पेय पिणारी मंडळी याच्यात आहे, नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये. मग चला मित्रांनो आपण काय करू, फॉर्म्युला यूज करू आणि ए युनियन बी ला फाइंड करून घेऊ युजिंग फॉर्म्युला. काय, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू, सांगा चलो, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा आपला फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हॅल्यूज त्या टाकूया. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए किती आहे चलो 80 प्लस नंबर ऑफ बी किती आहे 60 माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 20. ओके, मग आता करा सॉल्व. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 80 प्लस 80 राहू द्या चला असंच, 60 मायनस 20 किती होऊन जातील बचलो 40. नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 80 प्लस 40 किती होतील बचलो 120. बचलो ए युनियन बी चं मीनिंग नीट घ्या. ए युनियन बी चं मीनिंग काय, ए म्हणजे काय, स्टुडंट्स हु ड्रिंक टी, बी म्हणजे काय, स्टुडंट्स हु ड्रिंक कॉफी, आणि युनियन मध्ये काय, इकडचे पण असतात तिकडचे पण असतात. म्हणजे बच्चो ए युनियन बी म्हणजे काय, ही स्टुडंट्स, हे मुलं चहा तरी पितात किंवा कॉफी तरी पितात. ही मुलं जी आहेत ए युनियन बी मधली काय, एक तर ही चहा पिणारी तरी आहेत, कॉफी पिणारी तरी आहेत, म्हणजे कमीत कमी एक पेय पिणारी ही मुलं आहेत. मग आता न पिणारी, काही न पिणारी मुलं, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. आपल्याकडे हॉस्टेलमध्ये किती मुलं आहेत बच्चो 125. त्यातले ए युनियन बी मध्ये 120. ए युनियन बी म्हणजेच काय, आयदर दे ड्रिंक टी ऑर कॉफी ऑर बोथ. तेव्हा न पिणारे म्हणजे काय बच्चो, तर या टोटल स्टुडंट्स मधनं हे एक तर चहा पिणारे, एक तर कॉफी पिणारे किंवा दोघं ड्रिंक्स पिणारे यांना काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. Therefore, number of students who do not drink tea or coffee, number of students who do not drink tea or coffee equal to total students, ज्याला तुम्ही यू पण म्हणू शकता, युनिव्हर्सल सेट, मायनस नंबर ऑफ काय बचलो ए युनियन बी इक्वल टू टोटल स्टुडंट्स किती बचलो, तर 125. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. 125 मायनस नंबर ऑफ ए युनियन बी म्हणजेच काय, चहा पिणारे किंवा कॉफी पिणारे, हे म्हणजेच काय, कोणतं तरी एक पेय पिणारे, कोणतं तरी कमीत कमी एक पेय, दोघं पेय घेणारे पण त्याच्यात असतातच. तर मायनस नंबर ऑफ ए युनियन बी मध्ये बघा किती मेंबर्स आहेत 120. मग 125 मायनस 120 किती होतील बघा 5. मग आपला आन्सर राहील नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. टी पण घेत नाही, कॉफी पण घेत नाही, अशी किती मुलं, असे किती स्टुडंट्स त्या हॉस्टेलमध्ये बचलो, तर 5. कसे काढले आपण, आपल्याला माहिती होतं 80 स्टुडंट ड्रिंक टी, नंबर ऑफ ए 80, 60 ड्रिंक कॉफी, नंबर ऑफ बी 60, 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ, मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. टी पण घेतात, कॉफी पण घेतात, यांचा सेट कोणता राहील, हे पण ते पण, म्हणजेच काय, इकडे पण आहेत तिकडे पण आहेत, म्हणजेच कोण, इंटरसेक्शन. आणि आपण त्याच्यावरनं काय फाइंड करून घेतलं, युनियन मध्ये किती आहेत, मग हा तुमचा फॉर्म्युला. मग युनियनचे मेंबर्स आपण फाइंड करून घेतले आणि नंबर ऑफ स्टुडंट्स हु डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी कसं, टोटल स्टुडंट्स मधनं मायनस करा कोणाला, नंबर ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये काय, एक तर चहा पिणारे, कॉफी पिणारे किंवा दोघं पिणारे, म्हणजे काय, कमीत कमी एक पेय पिणारी मंडळी यांच्यात आहे.
मग टोटल किती होते 125 आणि कमीत कमी एक पेय पिणारे किती मिळाले आपल्याला 120. आन्सर किती येतं चलो 5. तर हे होतं आपलं सेकंड सम. तर चलो चला सॉल्व करूया थर्ड समला. चलो थर्ड सम आपलं. In a competitive exam 50 students passed in English. चलो in a competitive exam 50 students passed in English, 60 students passed in mathematics. दोन सब्जेक्ट आले बघा. 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in both the subjects. 40 students passed in both the subjects. मॅथ्स पण पास झाले, इंग्लिश पण पास झाले. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स. चलो फार महत्त्वाचं वाक्य आपल्यासाठी. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स. कुणी त्यांच्यापैकी कुणीही दोन्ही विषयात नापास झालं नाही. हुशार मुलं आहेत म्हणजे काय, दोन्ही विषयात नापास होणारे कुणी नाही, एखाद्या विषयात नापास झाले असं. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स. दोन्ही विषयांमध्ये कुणीही नापास नाही, एका विषयामध्ये नापास असणारी मंडळी असेल असं. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड ॲट लीस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड ॲट लीस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. म्हणजे आपल्याला बच्चों कोण फाइंड करायचंय, कमीत कमी एका विषयात का होईना पास असणारी मंडळी ती आपल्याला शोधायची बच्चों. चला सोल्युशन. पहिलं तर बच्चों काय करूया, या सेट्सला आपण नाव देऊया. बच्चों 60 students 50 students passed in English. Let the set of students who passed in English. Let the set of students who passed in English त्याला म्हणूया A. आणि मॅथ्स मध्ये जे पास झाले त्या सेटला काय म्हणूया आपण B म्हणूया. Let the set of students who passed in English. Let the set of students who passed in English be A. And the set of students who passed in mathematics. Equal to P घेऊया. नाव दिली बच्चों. लेट द सेट ऑफ स्टुडंट्स हु पास्ड इन इंग्लिश. जे इंग्लिश या सब्जेक्ट मध्ये इंग्लिशच्या एक्झाम मध्ये पास झाले त्यांचा सेट आपण काय घेऊया, ए सेट मानूया. अँड द सेट ऑफ स्टुडंट्स हु पास्ड इन मॅथेमॅटिक्स. जे मॅथेमॅटिक्स मध्ये पास झाले त्यांच्या सेटला आपण काय नाव दिलं बच्चों, बी. तर आता बच्चों आपल्याला सगळं डिटेल्स आलेलं असतं बघा. नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी आलेलं असतं. इथे बघा सांगितलंय in a competitive exam 50 students passed in English. म्हणजे 50 students passed in English आणि इंग्लिशचा सेट आपण कोणत्या लेटरने दाखवला आहे, A. म्हणजेच नंबर ऑफ A इक्वल टू किती बच्चों 50. 50 students passed in English. इंग्लिश मध्ये किती पास झाले 50 आणि इंग्लिशचा सेट आपण कशाने घेतलेला आहे तर A लेटरने घेतलेला आहे. नंबर ऑफ A इक्वल टू 50. मग पुन्हा पुढे बच्चों 60 students passed in mathematics. आणि मॅथेमॅटिक्स मध्ये पास होणाऱ्या स्टुडंटचा सेट आपण कोणत्या लेटरने दाखवलेला आहे तर बी. मग नंबर ऑफ बी इक्वल टू किती आहे 60 स्टुडंट्स पास्ड इन मॅथेमॅटिक्स. बच्चों नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स. त्यांच्या पुढे आणखी हे काय ते 40 students passed in both the subjects. 40 students passed in both the subjects. दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास होणारे म्हणजेच काय, ए हा सेट कसला आहे इंग्लिश मध्ये पास होणाऱ्यांचा, बी हा सेट कसला आहे मॅथ्स मध्ये पास होणाऱ्यांचा. दोन्ही मध्ये पास, दोन्ही सब्जेक्ट मध्ये पास म्हणजे काय बच्चों तो ह्या सेट मध्ये पण आहे ह्या सेट मध्ये पण आहे. मग त्यांनाच तर काय आपण कॉमन मेंबरचा सेट म्हणजेच तो काय आहे बच्चों तर त्यांच्या इंटरसेक्शनचा सेट असतो तो.
number of A intersection B. चलो 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट, दोन्ही विषयात पास. म्हणजे काय ते ह्या सेट मध्ये पण आहेत कारण त्यांनी इंग्रजी पण पास झाले, ह्या सेट मध्ये पण आहेत कारण त्यांनी मॅथ्स पण पास केलंय. मग इंग्रजी पण पास, मॅथ्स पण पास, म्हणजे ते दोन्हीकडे आहेत. दोन्हीकडच्या मेंबर्सला आपण काय म्हणतो चलो कॉमन मेंबर्स, म्हणजेच काय इंटरसेक्शनचा सेट असतो तो. इकडचे पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. हा सेट कशाने इंटरसेक्शनचा सेट असतो तो. मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये किती आहेत बच्चे लोक 40 स्टुडंट्स. याही सेट मध्ये त्याही सेट मध्ये अशा कॉमन मेंबरचा सेट म्हणजेच इंटरसेक्शनचा सेट. मग नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी मध्ये किती आहेत बच्चे लोक 40 स्टुडंट्स. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट्स. तर नन ऑफ देम त्यांच्यापैकी कोणीही दोन्हीच्या दोन्ही विषयात नापास नाहीये. म्हणजे झाले तरी ते एका विषयात नापास आहेत फक्त. त्यामुळे फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. चलो फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड इन वन ऑफ द सब्जेक्ट्स म्हणजेच काय राहील चलो नंबर ऑफ ए युनियन बी आपल्याला फाइंड करायचं आहे. का बरं, तर कारण दोन्ही विषयात नापास असलेलं कोणीच नाहीये. कमीत कमी त्यातला प्रत्येक जण एका विषयात का होईना पास आहे. मग एका विषयात का होईना पास आहे, तर युनियन मध्ये काय ए मधले मेंबर्स पण चालतात, बी मधले मेंबर्स पण चालतात. त्यामुळे नंबर ऑफ ए युनियन बी ला आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे काय इंग्रजीत पास असले तरी, मॅथ्स मध्ये पास असले तरी आपल्याला ती मंडळी हवी आहे. कारण इथे एक तर काय नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट, दोन्ही विषयात नापास कुणीच नाहीये. नन ऑफ देम फेल्ड इन बोथ सब्जेक्ट, दोन्ही विषयात नापास कुणीच नाहीये. म्हणजे कमीत कमी ती मुलं काय एका विषयात का होईना पास आहेत. मग एका विषयातली का होईना कुठे आपण घेत असतो चलो युनियन मध्ये, यात असले तरी चालतील त्यात असले तरी चालतील असं ते असतं. म्हणून आपण ए युनियन बी ला आपण फाइंड करतोय. चला चलो फॉर्म्युला यूज करू. युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला कसं आहे चलो नंबर ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. Number of A union B equal to number of A plus number of B minus number of A intersection B. मग चला बच्चों नंबर ऑफ A union B ला इसका फाइंड करायचं आपल्याला. इक्वल टू नंबर ऑफ A. नंबर ऑफ A किती आहे नंबर ऑफ A तर 50 प्लस नंबर ऑफ B किती आहे बच्चों 60 माइनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B किती आहे 40. सॉल्व करा. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 50 प्लस 60 माइनस 40 किती होतील 20. 60 माइनस 40 किती होतील 20. नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू 50 प्लस 20 किती राहतील बच्चो 70. मग आता आपल्याला काय विचारलंय फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड ॲट लिस्ट इन वन ऑफ द सब्जेक्ट्स. देयरफॉर number of students number of students who passed at least in one of the subjects, at least in one of the subjects म्हणजेच कोण बच्चे लोग नंबर ऑफ ए युनियन बी. नंबर ऑफ ए युनियन बी आणि ते किती आहेत तर 70 आहेत. बच्चे लोग 70 स्टुडंट्स कमीत कमी एका विषयात का होईना पास आहेत. नंबर ऑफ स्टुडंट्स हु पास्ड इन ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट्स इज व्हॉट 70. एका विषयात का होईना पण पास आहेत असे किती मुलं आहेत त्या एक्झामला बसलेले आहेत तर 70. तर बच्चे लोग हे होतं आपलं थर्ड सम. इथे आपण बच्चे लोग प्रॅक्टिस सेट 1.4 मधले 3 सम कंप्लीट केलेत, पण अजूनही याच्यामध्ये सम्स आहेत, आपण ते बघणार आहोत पुढच्या लेक्चर मध्ये. बच्चे लोग जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच काय करा याला लाईक करा. दुसरं बच्चे लोग हे आपलं जे YouTube चॅनल आहे याला सबस्क्राईब करा. आणि बच्चे लोग आपला हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना सुद्धा काय करा शेअर करा.
चला बच्चे लोक भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये.